तुमच्यावर रिटायर झाल्यावर येडपाटपणाचे दिवस काय येतात तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, लिहूनच ठेवा. यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, सस्याला शिंग येतील, वांजेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल. नीट ऐका, सस्याला शिंग येतील, कासवाला केस येतील, बर्फाला आग लागेल, वांजेला बाळ होईल. वांजेला बाळ होईल, पण आई बापाची सेवा न करता माणूस मोठा झाला हे घडू शकणार नाही. तुमचं काय मत? कासवाला केस येतील, येतील कलियुग आहे. सस्याला शिंग येतील, वांजेला बाळ होईल, बर्फाला आगही लागेल, मुर्गजाळाने तारही भागेल, आकाशाला फळं येतील, पण आई बापाचा आशीर्वाद नसताना माणूस मोठा होऊ शकत नाही. हे माणसं 80 वर्ष जगली आणि खेड्यात राहून कुटुंब मोठं केलं, ही खरी श्रीमंती आहे. श्रीमंताचं बॉल डॉक्टरचं बॉल डॉक्टर झालं, काय कौतुक आहे. शिक्षकाचं बॉल डीएड झालं, काय कौतुक आहे. त्याचा बापाची एज्युकेटेड आहे, पण आहो दाखवणारा पोरगा सीए झाला, कौतुक आहे. हो, भांडे घासणारी ती मुलगी तर शेजार झाली, कौतुक आहे. भांडे घासणारी मुलगी मिलिटरीत गेली, कौतुक आहे. भांडे घासणारी ती मुलगी सीबीएसईला पहिली आली, कौतुक आहे. प्राध्यापकाची पोर पहिली आली, काय कौतुक आहे. कुठे बोर सभापती झालं, पेरेलच तसं आहे. काय पूर्वी होता तो काळ, 15 वर्षापूर्वी बीएड दहावीवर असायचं तेव्हा मास्तर बोर मास्तर व्हायचे. कशामुळं बीएड असायचं दहावीवर, ते का ते 16 वर्षी 10वी सुटायचं, 18 वर्षी बीएड व्हायचं, 19ला जॉईन व्हायचं. बीएड 12वीवर गेलं, गुरुजीनं नाव काढून घेतलं. बीएड नको, लांब पुढं. आता डीएड बंद झालं, डीएड बंद झालं. आता गुरुजीचं बोर पप्पा लुटायच्या टोळीत सापडलं. आता काय कीर्तनकाराचं बोर कीर्तनकार होईल, डोक्यात आणायचं नाही. पाखोल्याचं बरे पाखो, जगात एकच माणूस आहे, बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. एवढा एकच माणूस जिवंत राहिला अख्ख्या जगात, बाकी वारले अख्खी. बाप जमला का पोऱ्या उठला, निशी नाही, निवा नेतृत्व. रात्री बायको बाळा ती झाली का सकाळी रस्त्याला बोरणार, तुम्हाला ते नेतृत्व. 16 टाके पडले त्या बाईला, जगती का मरुती मिशी फुटली नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी, विकासाची गंगा शब्द तर कोण आणतात, काय करणार. पुन्हा काढली मिशी, बुलंद तो पुन्हा काढली मिशी, जनसामान्यांचा आवाज. पुन्हा फुटली मिशी, परिसराची भागी विधाते. पुन्हा काढली मिशी, भावपूर्ण सरकारने. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी, खाली लगेच 5-50 झाली मुंडकी. आपल्या पराक्रमाचा मला साथ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या काय नाही महाराज, काही नाही. मास्तर बोलतो, मास्तर झाले नवीन नाही, पण शेतकरी माणूस, सुट्टीवाडीला राहणारा माणूस, नोकरी करून मुलं बाळ मोठी बनवली, ही सगळ्यात मोठी श्रीमंती. जुनते हो, ढेकळात राहणारे गडी, कवलाचं घरे बांधलं, येणे खाल्ली, मोटराई बसवली, 3 पोरीचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपये कर्जही नाही, कोण ठाळीकलाही नाही. हाय का नाही डोकेबाज? डोकाय का नाही? शाळेत शिकला का? जमीन बापाच्या जमिनीला जोड वाढवली, इकली नाही, 10 गुंठे होईना. सर्व्हिसवाल्याची बायको, नोकरीवाल्याची बायको वाट्यावर बसली. शेजारची बाई म्हणली 10 गुंठे जमीन, एक 2 BHK विकायला. नोकरीवाल्याची बायको काय घेईल? हुशार 2 BHK घेऊ, गार्डन करू, गुडीला स्कूटी घेऊ, पप्प्याला सिलेंडर घेऊ आणि टॉमी आणू. म्हणजे दोन्ही टॉमी 5 वाजता हिंदी. हे कोणते विचार? शेतकऱ्याची बायको काय म्हणते माहिती का? थोड्या शेळ्या कमी करू, थोड्या कोंबड्या कमी करू, राखलं तर 2 पावसाळे आपण कौलाच्या घरात काढू, पण काळी आई घेऊन टाकू का? घराचं होईल पण जमीन मिळणार. शेतकऱ्याच्या बाईला जमीन घेताना दागिने मोडण्याचं अजिबात वाईट वाटत नाही.
तिला उद्या कॉलेजमधून फोन आला तुमच्या मुलीचा मेडिकलला नंबर लागलाय पैसे भरायचे ती नवऱ्याला म्हणती अजिबात तोंड बारीक करायचं नाही आणि डोळ्याचं पाणी आणायचं नाही हे पाहिजे दागिने मोडून टाका पोरगी आपले तिचं सुख होऊ द्या मला भगवंताच्या कृपेने परत करता येते नोकरीवाल्याची बायको दागिने कोणी थोडी सोसायटी करा एज्युकेशन लोन घ्या पण याला नाही हातला मग मी तुमच्यावर नवी पासून प्रेम केलंय का नाही मला आणि महाराज बाबांच्या चेहरा पहा तुम्ही 80 वर्षी कोणाला वाटत 80चे ठणठणीत आणि चेहऱ्यावरचं तेज कशाचं आहे माहिती का कुटुंबातल्या समाधानाचं म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज कधी असतं खाण्याला तेज नसतं बस म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज खाण्याचं नसतं म्हाताऱ्या माणसाच्या हसणाऱ्याच्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत गालाचे हे तेजस्वी कधी असतात समाधान असलं नवऱ्याच्या घरून मुलगी येताना तर हसत आली ना हसत गाडीवरून उतरली बापाकडे आई का बाप हसली ना तुझं कसं चाललंय हे बाप विचारित नाही का बरं त्या बापाला माहिती जाऊ दे आपली 5 गुंठे जमीन गेली पण मुलीच्या गालावरचं हसू नक्की सांगताय त्या माझ्या मुलीला सुख आहे बाप एकाशावर मिळवतो चेहऱ्यावर ती ताकद आहे जसं आपण बाबाचं कुटुंब सगळं चांगलं आहे हे तुम्ही सांगू ना त्यांना सांगू कशावर मिळव आहे चेहऱ्यावर 80ला चेहरा असा आहे पहा ना 20-22ची 6 लाखाची गाडी तिथे मिळाला शाळेत 2.5 वर्षाची गाडीत मूत पण चालू यावर देशाची अर्थव्यवस्था आहे ती काय करतील आता ही शासन नाही होती सरळ बसायला नाही बोला पटक्या बैठे बैठे सावधा आणि जोरात उतर द्या पटक्या पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलतं घरात स्पीड मध्ये मम्मी करेक्ट आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट आपल्या घरात भामट्या कोण पप्पा करेक्ट आपल्या घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट मम्मी बोलायला लागली कशाला बोलू के आकार नाही उकार नाही वेलांटी नाही रस्व नाही दीर्घ नाही पूर्ण वाचक चिन्ह नाही उद्गार वाचक चिन्ह नाही प्रश्नार्थक चिन्ह नाही 5 वाक्याला पूर्ण विराम नाही फडकळ सांभाळू मी फडकळ सांभाळू तुमची आई सांभाळू का तुमचा बाप सांभाळू का तुमची बहीण सांभाळू का शाळा सांभाळू का बकरं सांभाळू का कोंबड्या सांभाळू तो गार झाला का तुम्हाला तू काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ सरळ बसा पटक्या बैठे बैठे सावधान या 15 वाल्यामध्ये ह्या 15 वाल्यामध्ये नवीन निघालेली मालिका नाव सांगा पटक्या मंगळ सूत्र करेक्ट ब्रह्मांड नायक करेक्ट आणि या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट जोरात बोला सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई जोरात बोला बाई भाडेवर या करेक्ट सुरू तुझा माझ्यावर भरोसा नाही का मला आमदार झाल्यासारखा आज देश विकासाच्या दृष्टीने पुढचा प्रश्न करून एकदम जोरात घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचं 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे मग त्याला बाप नाला की का पोरगा बाप करा आपल्या घरात एकच माणूस नाला की आपला अरे नाही विचारित नाही विचारित पुढचा प्रश्न पोराने एकदम जोरात पुढचा प्रश्न पोराने एकदम जोरात घाबरायचं नाही पोरानं 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते माझी मूर्ख आहे का मुलगी मग आपल्या घरात 2च माणसं हलकत येत आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसार आहे
आपले भक्त वाया नाही जाणार. चला थोडं पुढं तुम्ही मला पुढे जातच खावा. सुपे बाबांच्या 80 लावा, त्यांचा 100 सुद्धा आपल्याकडून हवा आणि त्या सगळ्या कुलाला एकच लाभ होऊ दे. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा आणि 80% शेतकऱ्यांचे संसार पूर्वी कशावर झाले? गाई खंडीने गाय पाळायचं. या भागातले लोक गाय कशाला मोजायचे? खंडीवर. पुरीचं लग्न जमलं ना, माणसं म्हणजे जेव्हा पोरगी लग्नाला आली मात्र महिन्यात 6 गाया गाभण गोरी इकले तरी लगेच. जुनी मात्र नवी ज्वारी येईपर्यंत जुनी विकायची नाही. वाटेच्या खाली कडबा, कडब्याजवळ गायांचे गाया, वाट्यावर घोंगडी टाकेल, 10 माणसं कवाय बसेल. महिना आंबरस पाहुणा आला का आंबी. आता आपल्याला शेजारचा आंबरस सकाळी माहित झाला. आपली शिलकेच्या उकड्यावर कातडी खायला गेली, तिच्या तोंडात कोई गुठली तर व्हायला कळली राहत आहे का? आता काय जुनं ते 15 अरे आजही पहा ना तुम्ही, शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांगा, तांब्या भर पाणी पातेल्यात होती. सर्व्हिसवाल्याची तशी नाही, तांब्यातून कपात घेतली. अगं बाई पाजी ती तरी कशाला मोजून. शेतकऱ्याच्या बाईला चहा वाचायला लावा, गाळण कपावत होती वरून होती, ही गाळून वर धरती म्हणजे फेस आला पाहिजे. शेतकऱ्याच्या घरात चहा पिऊन पाहा तुम्ही, कपातून बशी. श्रीमंताच्या घरात कपाट डोकायला लागत चहा दरिद्री दरवाजाला जेवणारी माणसं ही समाधानी नाही. त्यांच्या घरात जाऊन पहा तुम्ही, माणसं मुजीत येते, जेवायलाच बसले ना मुजीत येत माणसं. शेतकऱ्याच्या घरात तसं नाही, पिठलं भाकर पण दणकून मुजीत यात आणि एवढ्या चपात्या वाढती शेतकऱ्या. भरपूर घ्या काय लागेल, 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरानी येईल. आता एवढ्या चपात्या झाला ते का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बशीत होईल, चपात्या काय. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, खाणारे चहा वजन आहे. श्रीमंत खिडकी जवळ जाते आणि मग ते मॉडेल येतो चहा घेऊन, पिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बाप 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 आपल्याला तो जोडून आमू शाली काय जुनं ते. आणि ही जुनी माणसं टिकली म्हणजे 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, कुटुंब ठणठणीत का नाही. आपल्याला एकच पोरगी, तिचाही लग्न करायची गरज पडली नाही. मी ती परीक्षेला गेली, आलीच नाही तर लग्न करतो ती का मार्कशीट घेऊन येईल, ती का काय करते काही नाही. मला जुन्या एक वाक्य सांगा, तुमचं माझं मोठं आता आहे, त्यांचे बाबांची मुलं किती मोठे झाले ना, ही सगळी पुण्य आई वडिलांची काय मदत आहे.
आपण किती मोठं होत्या पण ही सगळी पुण्य कोणाची? आपले बाप धोत्रावाले होते महाराज, आई 9 वर्ष सांगितली होती, पण आपल्याला देवच होते. काय म्हणते तुमचं? खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात आणि वरून रूळ, हात वळत नव्हता. बाप गुरुजीचा दुप्पट, हाना किती बी याला तरी चालल, शिकला पाहिजे. तेच आज मुंबईला जाऊन सुपेवाडीचं नाव गाजू शकतात. हो, ही सगळा पुण्य आहे कोणाची? आई वडिलांची. काय होतं का आपल्याला? आपण शाळा शिकलो, आता हे एअरपोर्ट शिकायचं ना, आपण शिकलो होतं का आपल्याला? काही 7वी पर्यंत पाठी होती आपल्याला, तिला साठा नाही. बस घरचे खापराच्या फोडीत म्हणून पत्र्याची घ्यायची. पत्र्याच्या पाट्या अशा नमुने होत्या, थुका लावल्याशिवाय उठत नव्हत्या. पेन्शिल मागून मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात केली. काय आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ बोरण जांभळं चिचा. 7वी पर्यंत आपल्याला काय होतं का? कमरेला काय पट्टी होते काय? करकुट्याला लाकूड. भूक लागली का 8टा चालू व्हायचा आणि जेवला का 8टा उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. असं पहिलं वड्याला पाणी राहायचं महाराज 12 महिने, आणि पोर आंघोळीला कुठं सगळी मुंगळी. शेट्टे वड्याच्या कणाला आणि मंडळी वड्या. पाण्यातून वाळत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर घरचे आले शेट्ट्या वड्यालाच. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण सुखी परिवाराचं सगळ्यांचंच तुमचा माझा परिवार सुखी झाला, ही फक्त आई बापाची पुण्य आहे. बस आयांवर भाषण करू नका, आयांवर कादंबऱ्या करू नका, आयांवर चित्रपट करू नका, आयांवर व्याख्यान देऊ नका. आई बापा हसत शिकायला ठेवा. याच्यावर तुमचं मत काय? हसत ठेवा. हो, आणि त्याबाबतच्या मिस्टरचेतनाला आपल्याला काही संकल्प केले, त्या कुटुंबाचा आदर्श घ्या. पुढे काय व्हायचं ते होईल. पण आज बिचाऱ्या बाबांनी एवढा मंडप समाज डोळ्याने पाहिला, त्यांच्या डोळ्यातले आनंद असून हीच त्यांची श्रीमंती. वर्ग स्वर्गात गेल्यावर काय होईल? कोण आलं पाहिलं? आता मी सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन, तुम्ही मला खालून ड्रिंक द्यायचे. वरच्या टापा आणायचं नाही, खाली आनंदाने जगा. माझ्या पुढे बसलं, तुम्हाला 2 तास कशी आठवण आली का? नाही, महाच स्वर्ग. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 दिवस, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. ही इंद्रिकची कीर्तने महाराज. काल खरे, आज खरे, उद्या खरे. फक्त 2-4 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. बाबाच्या अभिष्टचिंतनाला पहिलं वाक्य, आई बापा हसत ठेवा. याच्यावर तुमचं मत काय? दुसरी गोष्ट, आता एज्युकेटेड लोक, पुढारी बिडारी कार्यकर्ते लोक नीट ऐका. कालमान बदलत्यानुसार आपण आता बदल करणं कालाची बोला. आता सगळी माणसं आपल्याकडे माणूस नेल्या कुठे जातात? नदीत, स्मशानात. आणि ती राख तुम्ही कुठे टाकता? नदीत. पाया पडतो तुमच्या. आज बाबांच्या 80 ह्या परिसरातले लोक सगळे ध्यानात ठेवा, ती राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा, परिणाम निसर्ग कोपला आहे. नदी ही माता आहे. तुम्ही काशीला गेले तर आंघोळ कोण करणार? नदीत. आळंदीला गेले तर नदीत, पंढरपूरला गेले तर मग पाया पडतो तुमच्या. तिला गुणीत भरा, गुणीत भरा. घरी आणा, घरी घेऊन या. 2 टोकऱ्या तर राख येते, ती गुणीत आणा, घरी घेऊन या. शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. या शुभेच्छा. नदीत टाकू नका. पाया पडतो तुमच्या. नद्या अमंगळ झाल्यामुळे निसर्ग कोपला. तुम्ही माना नाही तर नका मानू. नद्यांना पावित्र्यच राहिलं नाही. अजून 2-4 मुद्दे सांगणार मी. तिला घरी घेऊन हे तुम्हाला पटतंय का सांगा? आणि झाड लावा. आणि झाड लावणारी पुढारी ध्यानात ठेवा. वृक्षारोपणावर भाषण करू नका आणि वृक्षारोपणावर प्रसिद्धी करू नका. प्रत्येकानं नागरिक म्हणून झाड लावा. भाषणाला झाले. आता इंग्रज गेल्यापासून भाषण ऐकतोय आपण. परत इंग्रजी याची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला तर झाडं उठली. झाडं गेली कुठं लावलेली. 1 जून पासून मीडिया पेपर, मीडिया पेपर. आता 15-16 तास शाळा सुरू झाल्या तर लगेच गुरुजीच्या हातात छडी. पोरण फुरान ते गावात, खुरपान हे खड्डा, ते गाठ खांदाय. गुरुजी उभा. उकर 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 ते गाठ उकरायला. लगेच एखादा पुढारी आला, लगेच त्याच्या मागे पेपरवाले फोटोवाले ते तर हजरच. सका 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 लावा लावा. मिळालं झाड.
पेपरला बातमी येईपर्यंत झाडण्यात झाड. मुलीनं बापाच्या घरी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावून जा. आणि नवऱ्याच्या घरी गेल्यावर मी या घरात लक्ष्मी आली म्हणून एक झाड लावा. 10वीला असणाऱ्या मुलीनं मी या शाळेची विद्यार्थिनी होते म्हणून त्या शाळेत एक झाड लावा. आणि विद्यार्थ्यांना मी या कॉलेजमध्ये शिकलो म्हणून एक झाड लावा. कीर्तनकारांनी भजनेनी गावात झाड लावा. आणि पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी गावानं आम्हाला 5 वर्ष मोकांडी घेतलंय म्हणून एक झाड लावा. पुढारी झाडं नाही लावती, फक्त भाषण. मंत्री मंत्री याचा असला का मग कपडे लावा ना. रोग आला का झाड लावा. प्रत्येक गावात झाड लावलं तर पुढच्या वर्षी तापमान 45 चं 35 वर येईल. नाही तर लिहून ठेवा पुढच्या वर्षी तापमान 65 डिग्री होईल. 3 वर्षामध्ये तापमानाची वाढ डायरेक्ट 10-5 पटीने आहे का नाही. गेल्या वर्षापेक्षा यंदा तापमान जास्त आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय. निसर्गात समतोल राहिला नाही. आणि झाडं लावताना लिंबाची लावा. का सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड लिंबाचं आहे. आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आज पर्यावरण दिन आहे जागतिक म्हणून सांगतो. आज जागतिक पर्यावरण नाही फक्त पेपरला फोटो यापुरता साजरा नका करू. पर्यावरण दिनाला शुभेच्छा. झाड लावले का तो चालू कुठं थोबडवाशी. राखा जे आहेत आता हे शेतकरी आहेत. हे राख आहे ना. शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करा. केमिकल युक्त कमी करा. केमिकल युक्त कमी. केमिकल जवळजवळ जमिनीतून कमी कराच. तुम्ही माना नाही तर नका मानू पण केमिकल सुद्धा पर्यावरणाचा समतोल बिघडवतं. तुम्हाला मान्य आहे का सांगा. लिंबाची झाडं लावा. आणि झाडं लावताना झाड लावाच. आई वडिलांची आठवण म्हणून ते झाड आठवण ठेवा. वृक्षारोपणावर भाषण करू नका. या वृक्षारोपणाची प्रसिद्धी अजून 8-10 दिवसाला सुरू. 3 कोटी लावायचे 12 कोटी लावायचे. त्या कोटीत बोलू नका. लावली ती जागवा. ही लावलेली गेली कुठं. आणि सगळी जर झाडं जगली असती तर ह्या डोंगरावर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला असता. काय मध्ये झाडांची नुसती प्रसिद्धी करायची. आज महाराज 99% लोक फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत. काय मध्ये राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. याला मर राहिला तिथं. बर काय नाही महाराज. जबाबदारी हा विषय कुणावरच राहिला नाही. काय मत आहे तुमचं. झाडांवर भाषण करू नका. आई बापाची आठवण म्हणून झाडं लावा. आणि जावलेली झाडं जगवा. मुलींना शाळा सोडून जाताना 1 वर्षभर तुम्ही 10वीला गेले असतील आता तर एक झाड लावा. शाळेत जा लावा. वर्षातून तुम्ही वर्षभर जर पाणी घातलं तर ते झाड कसंही इथपर्यंत येणार आहे. इथपर्यंत येणार आहे. झाडं लावा. झाडं लावा. झाडांवर भाषण प्रसिद्धी मेळावे घेऊ नका. आणि शाळेतली पोरं क्वारंटीनला घेऊन आजवून मारू नका. नुसती प्रसिद्धी. पुढारी येणार माईक लावायचा 2 झाडं लावणार. चांगला मोकळा येणार. लिंबू पिळून रसा आणणार. भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम. मोकळा नेला झाड वाचलं. हे बंद करा. यावर तुमचं मत काय. तुम्हाला पटतंय का सांगा. राख नदीत टाकू नका. 2-4 मुद्दे मुंगेच येतील तुमच्या डोक्याला. 2 45 वर्षाच्या आतला कोणताही माणूस स्त्री किंवा पुरुष मेला तर त्याला जाळण्याच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्या. अवयव काढून घ्या. एखाद्या गरीबाची बायको काबाड कष्ट करणारी जर तरुणपणात मरण पावली तिला जर आंधळी मुलगी असेल आणि डोळे जर कामा येत असतील तर तुमचं शरीर व्यर्थ जाणार नाही. नाहीतरी तसंही तुम्ही शरीर जाणारच आहे. अवयव दान करा. ती काळाची अजून डोळे नसणारी मुलं आहेत. अजून किडन्या खराब झालेली माणसं आहेत. आपण धपक्यात जगू नका. नाहीतरी 40चा मुलगा मिळाला तरी तुम्ही त्याला जाणारच आहे. आणि 90चा म्हातारा मिळाला तरी त्याला अवयव काढून घ्या. आज अवयव ही महाराज आपल्या लोकांकडे काय झाले माहिती का. आपल्या लोकांना काही गोष्टी अजून समाजापर्यंत गेल्याच. आपल्याकडे जनरली नियम काय. अति श्रीमंताचा माणूस बापाला किडनी बसू शकतो पण बसवली ही नेम्या गावाला माहीत सुद्धा नाही. आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे. वडिलाची किडनी खराब झाली त्याची मुलं जर श्रीमंत असतील तर ते बाहेरून नेऊन किडनी बसून आणू शकतात पण ते गावाला माहीत नाही.
पण गावातल्या लोकांना जर कीर्तनातून कळलं तर किडनी दान करता येते, तर ते आयुष्यात तो दुसऱ्याला सुखी करू शकतो. गोष्टी लोकांपर्यंत गेल्याच नाही. यावर तुमचं मत काय? श्रीमंत वर्ग श्रीमंतच होत गेला आणि गरीब, अहो एखादा माणूस चांगला मुंबईला त्याच्या 2-3 फॅक्टरी आहे, 5-6 धाबे, 2-4 बार आहे, तो त्याच्या बापाला अमेरिकेला नेऊन किडनी बसून आणू शकतो. पण आमचा 90 वर्षाचा म्हातारा आवता कोण कोपऱ्यातच मरू शकतो ना. आणि त्याचा 40 वर्षाचा पोरगा त्याच्याने खरं मिळालाय, किडनी खराब झाली, पण किडनीने 10 येईल ही गोष्ट त्याला माहित नाही. 10-15 वर्षापूर्वी एमपीएससी, यूपीएससी याच्या परीक्षा होत्या, या खेळात माहितच नव्हत्या. आपल्या पोरांना फक्त 10वी करायची, 12वी. आता गप्त्यात झोपडीतली पोरगी सीए झाली का नाही, का त्या परीक्षेची किंमत लोकांपर्यंत कळली. तशी अवयदानाची झाडाची किंमत लोकांना कळायला पाहिजे. काय मत? आपण आपल्या काळात कधी एमपीएससी ऐकली होती का? आपण लईत लई 10वी मॅट्रिक आणि ठोक टाळा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, गोल्ड शेड्या. आज 10वीच्या मुलाला जर विचारलं ना पुढचं काय, तो म्हणतो नाही मला परीक्षा द्यायची आहे, त्याच्या अंदाजावर करायचं. त्याचं कॅरियर तो घडवतो. आणि पोरांच्या आई बाप ध्यानात ठेवा, आता शाळा सुरू होणार आहे, पोरांचे ऍडमिशन बापांच्या मनावर ठेवू नका. पोरांचा कल पाहून ऍडमिशन घ्या. हे कोणालाही पुढे घातल्यामुळे पोरं भरमिष्ट झाली. 2 वर्षापूर्वी काय प्रॉब्लेम होता आपल्याकडं, 10वीच्या पोराला शाळेत मिळायची 20 फुकाट, आणि तिकडे मिळायचे 15, तिकडचं झालं 5. दणकाच उठावलं पास 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 पास. मग बापा लगेच म्हणायचं सायन्सला घाला, ती एवढं पासच होणार नाही, ते सायन्सला घालतं कशाला. पण बापाची हौस. आता यंदा तर शिकते जागेवाली गपक्यात, आता उद्या परवा निकाल लागला जागेचा, आता निमा कमी लागले. आता 20 बोलाले बापाची पेंट गेली शाळेत, आता घासावंच लागलं. आता 10वीचे पोरी धरा, तो खजिना संपला. आता तो 20 मार्काचा काय होता खजिना, आता नाही. आता अभ्यासक्रम इतका खास आहे, कृतीबद्ध आहे. आता 3 पानं उत्तरलेले दिवस गेले. आता आकृती तरी कमी जागा भरली तरी 2 मार्क आहेत. इथून पुढे असं व्हायला पाहिजे, फार स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. हे मोकार गेला माल वर गेला तो टीका नाही बी आणि दुसऱ्याला जगू दे. 10वी नापास झाल्यामुळे 11वी लोड आला, भंगार मुगार मला 11वीला वाढवा तुकड्या. तो तुकडीत घालायचा मालच नाही, तर आणता का? तिसरी एक गोष्ट करा, या 2 गोष्टी तुम्हाला मान्य का? वृक्षारोपण केलंच पाहिजे, आई वडिलांची राख नदीत टाकू नका, आणि अवयवदान केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही. गावांमधले गाव लोक नीट आहे का, 2-3 गावचे लोक, गावांमधले मंदिरांची पावित्र्य राखा. अजिबात गावात देवळं बांधायच्या हंगाई आहेत, नाहीतर देवळांचं पावित्र्य नाही. यावर तुमचं मत काय? अजिबात नाही. फक्त पोटीची देवळं बांधायची, पुढाऱ्यांनी कळत चालवायचे, यांची लाल करायची माईकवर 15-20 मिनिटं. त्या देवळात कोणी दुखून पाहिलं, त्यांची घरं देवळा शेजारी, त्याला सुद्धा माहित नाही. आधी एकादशी तो भगवत वाजला म्हणतो, आज घरी एखादं खेळायला मी आता अंड्याच्या पोळ्या खाल्ल्या, नाव ऐकलं. देवळांचं पावित्र्य अजिबात गावांमध्ये राहिलं नाही, फक्त प्रतिष्ठा म्हणून देवळं बांधण्यात गेली. काय मध्ये ते पट्ट डबा. आता गावांना काय रोग नाही झाला, 5-6 हजार रुपयात 2-4 हजार रुपयाचा एक पुजारी ठेवून द्या देवळांना, आणि त्याला घोड लावून नीट करता येईल ना, त्याला चुकीचं केलं घोड लावता येईल. देवळं झाडायला सुद्धा माणसं नाही. देवळांची पावित्र्य नसल्यामुळं निगेटिव्ह ऊर्जा गावांमध्ये तयार झाली. तुमचं काय मत आहे? 2 या भंगलेल्या ज्या मूर्ती आहेत गावांमध्ये, भंगलेल्या या मूर्ती ठेवू नका, त्या ऊर्जा देत नाहीत. साधं सांगू का, हा माईक आहे, याच्यात त्यानं बटन दाबल्यावर इकडे आवाज आहे, याचा अर्थ याच्यात विद्युत ऊर्जा आहे. माझ्या तोंडातला शब्द याच्यावर आदळला की ध्वनी ऊर्जा तयार झाली. म्हणजे याच्यातली ऊर्जा विद्युत आहे आणि याच्यातली ऊर्जा ध्वनी आहे. ऊर्जा ऊर्जाची, पण 2 ऊर्जा आहे. विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशा झालंय? ध्वनी ऊर्जेत. पण मंडपाचं कापड हल्लं ही नैसर्गिक ऊर्जा आहे. मंडपाचं कापड हल्लं, कोणी हलवलं का? नाही. मग ती नैसर्गिक ऊर्जा आहे. तसा गावांमधल्या ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, ह्या ऊर्जा निगेटिव्ह देतात, ऊर्जाच देत नाहीत. आता 2-4 दिवसानं गावाला तरुण पोर सगळे 2-3 दिवसात निम्मी देवळं येड्या बाबडीत गुंतल्यात.
जरा कुराड घ्या ती मंदिरांची परिसर पहिले स्वच्छ करा. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण पावित्र्यावरच पाऊस आहे. तुम्हाला पटत असलं तर पहा. हवामान खात्याचं नका नाही लागू, त्यांनी तो ईडी ठरवलेत लोक. ते आत्ताशिक म्हणतात केरळला आलाय, आपल्याकडे परदेशी सुरू झालाय. मी रात्री बार्शीला होतो, तो पावसामुळे कीर्तन कॅन्सल झालं, इतका पाऊस झाला. आणि आपलं त्यांनी ते नादी लावलेत लोक. गेल्या वर्षी असंच केलं त्यांनी, एप्रिलमध्येच म्हणले मोकार येणार, पेरलं लोकांनी, अजून उतरलं. यंदा 15 दिवसापासून हवामान खात्यानं दणका उठवलाय, लांबला आला. शक्यता आहे, दाट शक्यता आहे. परवा दिवशी म्हणले बंगालच्या उपसागरात थांबला, मग नाश्ता करीत होता. काल परवा लगेच म्हणला आगे कुछ, शब्द त्यांचाच आहे बरं का, आगे कुछ. आज लगेच बातमी आली सकाळी 15 दिवस. मग परवा दिवशी पडलं आणि काल पडलं ते काय राखेल पडत होतं. हा, मग देवांचे पावित्र्य ठेवा आणि प्रत्येक गावात परिस्थितीनुसार पर्जन्य याप करा, तरच पाऊस पडेल. गाय वाचवायची असेल तर यज्ञ करावा लागेल. दुष्काळ नाही, दुष्काळ कोणता नाही, दुष्काळ जाऊ द्या, दुष्काळ सोडून द्या. दुष्काळ फक्त दोघांनीच वागलाय. एक शेत